तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण चिकन बनवणार आहे. चिकन कशात बनवायचं असेल, हंडीमध्ये चिकन बनवणार आहे. हंडी मी चांगलं 4-6 महिन्यापूर्वी घेऊन आलो होतो, पण त्यात आम्ही चिकन बी बऱ्याच वेळा केलं आहे, मटण केलं आहे. ते एका पण ब्लॉगमध्ये आलेलं नाही. तर आज मी चिकन घेऊन आलो आहे स्पेशल हंडीमध्ये बनवायसाठी. तर आम्ही हंडीमध्ये मस्तमध्ये चिकन बनवणार आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हंडी काळी झाली. ही मी बऱ्याच दिवसापूर्वी घेऊन आलो होतो. ह्याच्यात आम्ही बरेच भाज्या केलेल्या आहेत. जे मटणाची भाजी केली, राईस केलता एकदा, परत चिकन केलं बऱ्याच वेळा, आणि त्याच्यावर झाकायचं टोपण आहे. आम्ही जेवढ्या वेळा भाजी केली ना तेवढी सगळी चुलीवरच केलेली. चुलीवरचं चिकन बी मस्त लागतं आणि मटण बी खतरनाक लागतं. चिकन घेऊन आलोय मस्तमध्ये, कोथिंबीर आहे, बाकीचा मसाला आहे. तर ही जी हंडीमध्ये आम्ही भाजी बनवणार आहे ती भाजी आम्ही पूर्ण सगळा मसाला एकत्र करून, मसाला सगळा एकत्र त्याच्यात टाकून पूर्ण कणिक वगैरे पॅक करून त्यानंतरच काढणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकन मी स्वतः बनवणार आहे. तर चला, रेसिपी माझ्या हातची कशी होती, काय होते ते पण तुम्हाला सांगतो. चिकन धुवून घेतलंय. तर हे चिकन आहे ते अर्धा-पाऊण किलोच्या आसपास आहे. ह्यात हंडीमध्ये जास्त चिकन बसत नाही, त्यामुळे आपण कमीच चिकन ठेवणार आहे. अर्धा ते पाऊण किलो चिकन आहे. त्यामध्ये हे बाकीचे मसाले मिक्स करायचे. तर कच्चे मसाले, कोथिंबीर लसूणची पेस्ट केलेली, कांदा जास्त का टाकायचा, भाजी शिजत आल्यानंतर कांदा चिरून जातो, कमी होतो कांदा, त्यामुळे कांदा जास्त टाकायचा. आणि कांद्यामुळं भाजीला टेस्ट एकदम वेगळी आणि मस्त येते. त्या भाजीला आपण कसलंच पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही, बिगर पाण्याची बनवायची. हे सगळे मसाले टाकायचे. आणि महत्त्वाचं मिठामुळे पाणी सुटणार आहे, त्यामुळे मीठ टाकावंच लागणार आहे. सगळा मसाला टाकून घेतला ह्याच्यात. आता मिक्स करून घ्यायचं आणि त्या हंडीमध्ये टाकायचं. सगळा मसाला मिक्स करून घेतलाय चिकनमध्ये. हंडीमध्ये तेल ओतून घेऊ, पूर्ण तेल पसरवून घेऊ सगळीकडे. आता हे तेल सगळीकडे का पसरवायचं, जेणेकरून चिकन टाकल्यानंतर शिजताना खाली चिटकू नये. जर भाजी शिजायच्या आधी जर चिकन खाली चिटकलं तर पूर्ण भाजी खराब होणार. त्यामुळं आधी तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि नंतर त्यात चिकन टाकायचं. तेल पूर्ण सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. ही चिकन पूर्ण मसाला केलेला ते ह्याच्यात टाकून घ्यायचं. हे भांडं याच्यावर असं ठेवून ह्याला कणिक लावून घ्यायची. पूर्ण अशी कणिक लावून घ्यायची. कणिक लावून झालेले त्याच्यावर हे भांडं ठेवून घ्यायचं. आपले हंडी तयार झालेले. आता ही पूर्ण शिजल्यानंतरच काढायची. हंडी चुलीवर ठेवून घेऊ. तर आपण भाजीला जास्त मसाले का टाकले नाहीत, भाजीची चव जाते. आपण भाजीला त्यामुळे मसाला कमी टाकल्यात. महत्त्वाचं म्हणजे आपण मातीच्या भांड्यात बनवतोय, त्यामुळं मातीचं भांडं आणि त्याची येणारी टेस्ट आहे ना एकदम खतरनाकच लागते. मी बऱ्याच वेळा भाजी केलेली, पण त्यावेळेस मी काय ब्लॉग बनवलं नव्हतं. आता मी स्पेशल त्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी चिकन घेऊन आलतो, आणि नंतर मी परत मटनचा बी ब्लॉग बनवणार आहे. कणिक लावल्यामुळं भाजी लवकर शिजते आणि वाफ बाहेर जात नाही, त्यामुळे भाजीला शिजायला वेळ लागत नाही, लई फास्टमध्ये भाजी शिजते. बघा, जसं शिजत येईल तशी वाफ बाहेर यायला लागली. हे बघा, वाफ निघायला लागली म्हणजे भाजी शिजत आलेली. आता बऱ्यापैकी भाजी शिजत आली असेल. आपण टोपण ओपन करून बघू. खाली तेल होतं आणि ते वरती राहिलेला कांदा वगैरे ते सगळा मिक्स करून घेऊ. हे बघा, असं वरती राहिलेलं आहे ते सगळं मिक्स करून घेऊ. वास तर मस्त येतोय.
भाजीचा अंदाज आला नव्हता, पण भाजी पूर्ण शिजलेली आहे, पूर्ण भाजी शिजलेली आहे. तर आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. कशी झाली ती टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो. एकदम खतरनाक मध्ये सुगंध सुटलाय भाजीचा, मस्त वास येतोय एकदम. थोडीशी कोथिंबीर टाकली. बघा कस काय खतरनाक. अहो स्वप्नीने बनवली, कस काय विषय. नात करायचं ना, क्वालिटी एकच नंबर. पूर्ण चिकन व्यवस्थित मस्त मध्ये शिजलेलं आहे. त्याच्यावरती आपण टोपण झाकल्यामुळं ते चिकन आहे ना पूर्ण एकदम कमी वेळात आणि एकदम मस्त मध्ये शिजलेलं आहे. तर आता आपण टेस्ट करून बघू. चिकन आणि मकाची भाकरी, मकाची भाकरी एकच नंबर क्वालिटी, त्यामुळं मकाची भाकरी घेतली. नंबर 1 चिकन झालंय. हा चिकन बघा शिजलंय. चिकन घ्यायचं मस्त मध्ये. आपण मसाला एकदम कमी वापरलाय. का कमी वापरलाय? जेणेकरून चिकन शिजल्यानंतर ना त्या पाणी तर वापरणार नाही, जेणेकरून त्याचं पाणी सुटल्यानंतर ना ते त्याच्यात शिजलं पाहिजे. आणि शिजलेली त्याची टेस्ट आहे ना एकदम खतरनाक लागते आणि क्वालिटी लागते. महत्वाचं आपण मातीच्या भांड्यात केलंय, मातीच्या भांड्यात बनवलंय, त्यामुळे तर टेस्ट अजून अजून वाढली, त्याची डबल टेस्ट झाली. एकदम खतरनाक क्वालिटी झाली, एकदम मस्त लागतंय. तर तुम्हाला हंडीतलं चिकन तर बनवून दाखवलं. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.